मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे। मनोज जरांगेंनी आता तीव्र आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं जाहीर केलंय। 3 मार्च रोजी संपूर्ण राज्यात मराठ्यांनी आपापल्या जिल्ह्यात बांधवांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन जरांगे यांनी केलेलं आहे। सोबतच येत्या 24 तारखेपासून दररोज सकाळी 10:30 वाजल्यापासून आंदोलन सुरू करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। मराठ्यांना गावागावातून रास्ता रोको करण्याचे आदेश जरांगे यांनी दिलेत आणि मराठ्यांनी रास्ता रोको करावा, मात्र रास्ता रोको हा शांततेच्या मार्गाने असावा अशा सूचना देखील त्यांनी दिल्यात। रास्ता रोकोच्या वेळी जाळपोळ करू नका अशा सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत। दरम्यान आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक घेऊ नका, नेत्यांनी प्रचारासाठी गावात त्यांना येऊ देऊ नका आणि जर नेते प्रचारासाठी गावात आले तर त्यांची वाहनं आम्ही ताब्यात घेऊ असा इशारा देखील जरांगे यांनी नेत्यांना दिलाय। सकाळी 10:30 ला 24 तारखेला सुरू करायचं राज्यभर गावागावात। पहिल्या दिवसा रास्ता रोको म्हणजे 24 तारखेचा, हे 4 ते 7 चा विषय दुसऱ्या दिवसापासून घ्या। पहिला दिवस 24 तारखेचा राज्यभर एकाच टायमाला रास्ता रोको सुरू झाला पाहिजे। 10:30 म्हणजे 10:30 एक पर्यंत पुऱ्या राज्यात, शहरासह राज्यात। एकला सोडून द्यायचा मनानं पोलिसांना एकाही म्हणावं नाही लागलं पाहिजे रस्ता सोडा। मग तो राज्य महामार्ग असेल, गावचा असेल, नाही तर राष्ट्रीय महामार्ग असेल, नाही तर दिल्लीचा असेल, नाही तर पंजाबचा असेल, रस्ता रस्ता आणि रास्ता रोको म्हणजे रास्ता रोको शांततेत। राजकीय नेत्यांनी म्हणजे शासकीय पदावर असणार, राजकीय म्हणल्यावर लय मोठे त्यांचे लय हरबळ, पदावर असणारे म्हणजे आमदार, खासदार, मंत्री, हे यांनी आमच्या दारासमोरून यायचं नाही। त्याचं कारण कसं आहे, आपला एक बांधव आपला आमदार आहे म्हणून हक्कानं त्याच्या दारात बसायला गेला होता की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा। त्यांनी त्याला दारात बसून दिलेलं नाही, म्हणून भिकाऱ्यासारखं त्यांच्या दारात आपण जायचं नाही, त्याने आमच्या दारासमोर यायचं आहे। दारासमोरची जागा आमची, दार बी आमचं। आचारसंहिता निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती, निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ। आम्हाला आदर्श आचारसंहितेचं पालन करायचं, आदर करायचा, म्हणून आम्ही आधी तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगितलं की आम्ही आदर्श कायद्याचा आणि आचारसंहितेचं आदर करणारे लोक आहेत, तिचा अनादर आमच्याकडून होऊ नये, म्हणून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची होतं, निवडणूक घेऊ नये।